मी नारायण रघुनाथ चिखलीकर, प्रभाग क्रमांक 16 वाल्लेक रावेत, पुन्हा रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, गुरुद्वारा आणि याच्यामधून अर्ज दाखल केलेला आहे. काय भावना होत्या उमेदवारी अर्ज दाखल करताना, काय समस्या डोळ्यासमोर जाणवतो? आमच्या डोळ्यासमोर अशा समस्या आहेत की आमचा जो गुरुद्वारा परिसर आहे तो अनाथरहित बांधकामाचा हे आहे. गेले 25 ते 30 वर्ष झाला आम्ही झुंज देतो आहे त्या अनाथरहित बांधकामासाठी. तर त्या अनाथरहित बांधकामाला रेग्युलाइज कसं करता येईल त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमदार साहेब शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून त्या कामामध्ये आम्ही काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. निवडणुकीला पुढे जात असताना विकासाचं विजन काय होतं, काय विकास करायचा, काय डोळ्यासमोर? विकासाचं विजन असं आहे की सर, बऱ्याचशा आपल्या वार्डामध्ये खूप समस्या आहेत. अजून रस्ते पूर्ण नाही झालेले, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड लाईटिंग नाही झालेली, स्ट्रीट लाईट नाही आहेत. आज मी जेव्हा फिरतोय वार्डामध्ये प्रचार करते वेळेस अजून पण खेडेगावात फिरल्यासारखं वाटतं. तिथं इतके बेकार रस्ते आहेत अजून पण. ज्यावेळेस प्रचारासाठी तुम्ही वार्डामध्ये फिरतात, नागरिकांच्या काय भावना व्यक्त होतात? नागरिकांच्या भावना खूप चांगल्या आहेत. नवीन कोणतरी चेहरा हवा आहे अशा हिशोबाने नागरिक आपल्याला सहकार्य करत आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये असे कोणते महत्त्वाचे विषय आहेत की ज्याकडे तुम्ही लक्ष देणार? प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपल्याला आता जो विषय सर्वात मोठा विषय तो अनाथरहित बांधकामाचा विषय आहे. दुसरा विषय आहे की आपल्याला ट्रॉफिकच्या समस्या आहेत. मुकाई चौकामध्ये आहे, समीर लॉनच्या तिथं आहे, किंवा पुढे गेल्यानंतर मामुर्डीच्या तिथं अंडरपास करून एक्सप्रेस रोडवरती अंडरपास केले तर जाण्या येण्याचं थोडंसं सुरळीत होईल. कारण आता मामुर्डी, किवळे, विकासनगरमध्ये मोठमोठ्या टाउनशिप झालेल्या आहेत. पण त्या टाउनशिपच्या जो डेव्हलप झाली पण त्याच्या हिशोबाने इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं नाही आहे. तर त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अंडरपास करण्यासाठी. कोणते विकासाचे असे मुद्दे आहेत की जे तुम्ही घेऊन मैदानात उतरलात आणि आज फॉर्म भरतात ते मुद्दे आहेत तुमच्या मनामध्ये दाटून आले? आज सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आमच्याकडचा, म्हणजे मी ज्या गुरुद्वारा परिसरामध्ये राहतो तिथं अनाथरहित बांधकामाचा मोठा प्रश्न आहे. आणि तिथल्या लोकांकडे कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नाही आहे. म्हणजे बांधकामाचं डॉक्युमेंट पण नाही आहे किंवा प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट पण नाही आहे. 100 रुपये स्टॅम्प पेपरवरती नोटरीस डॉक्युमेंट आहेत. त्या नोटरी डॉक्युमेंटवरती ना प्रॉपर्टी विकता येते ना त्याच्यावर लोन घेता येतं, किंवा काही बँकेकडनं लोन घेता येत नाही, किंवा अजून काही करता येत नाही त्यावरती. ज्या अगोदरचे उमेदवार होते त्या वार्डामध्ये त्यांनी तिथला काही विकास केला नाही. तिथला विकास काही केलेला नाही आहे. बरेच वर्ष झाले, 30-40 वर्ष झाले मी झगडतोय तिथं, पण काहीच विकास झालेला नाही आहे. तुमच्या आधी तुमच्याच पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी होते, आता ते शिंदे गटात गेलेले आहेत. त्यांनी कोणते विकास कामं त्या ठिकाणी केलेत असं तुम्हाला वाटतं? त्यांचं आता काय आम्हाला काय सांगता येत नाही. कसं माहिती असणार? आम्ही नवीन आहोत, त्यांच्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही भाऊ. बोलू शकतो आम्ही आमच्याबद्दल बोलू शकतो. तुम्ही आम्हाला काही विचारा, आम्ही तुम्ही अजून 10 प्रश्न विचारा, आम्ही सांगतो. पण त्यांच्याबद्दल बोलण्यात काय पॉईंट नाही. मग ते मोठे लोक आहेत, आपला काय संबंध आहे त्यांच्याशी? नाही, पण प्रभागाच्या विकासासाठी तर पुढे प्रभागाच्या विकासासाठी आता आपण प्रयत्न करणार आहोत. प्रभागाच्या विकासासाठी पुढे आलात. आता तुमच्या प्रतिस्पर्धीने काही कामं केली नाही म्हणून तुम्ही रिंगणात आहात. आम्ही नसतं रिंगणात आलं. आमचे जर प्रश्न सोडवले असते तर आम्ही अजिबात रिंगणात आलो नसतो. आम्हाला तेच महत्वाचे म्हणजे असे कोणते मुद्दे आहेत की तुमच्या आमच्या प्रभागामध्ये अजूनही कच्चे रस्तेच आहेत. तुम्ही प्रत्यक्षात चला माझ्यासोबत, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आमच्या अग्निशामक आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे कचराच्या समस्या आहेत. वार्डामध्ये साफसफाई नाही आहे, पाणी व्यवस्थित येत नाही आहे. ह्या सर्व बऱ्याचशा समस्या आहेत आमच्याकडे, आणि ट्रॅफिकच्या समस्या आहे आमच्याकडे. धन्यवाद.